वर्षांपूर्वी एका छोट्या शांत गावात केशव नावाचा एक तरुण राहत होता. केशव स्वभावाने खूप प्रामाणिक आणि मेहनती होता, पण तो अत्यंत गरीब होता. स्वतःची जमीन नसल्यामुळे तो इतरांच्या शेतात काम करून आपला उदरनिर्वाह करत असे. कष्ट करणे त्याला नवीन नव्हते, पण नशिबाने त्याच्यावर फारशी कृपा केली नव्हती. एके दिवशी लाकूड गोळा करण्यासाठी केशव गावापासून दूर दाट जंगलात गेला. चालता चालता त्याच्या नजरेस एका जुन्या वडाच्या झाडाखाली ठेवलेला चमकणारा माठ पडला. त्याला कुतूहल वाटले. आजूबाजूला पाहून त्याने तो माठ उचलला. बाहेरून तो साधाच वाटत होता, पण आत हात घातल्यावर त्याला एक सोन्याचे नाणे सापडले. केशव आश्चर्यचकित झाला. त्याने पुन्हा हात घातला, पुन्हा एक नाणे. तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा एक अक्षय जादूचा माठ आहे, ज्यातून हवे तितके सोन्याचे नाणे मिळू शकते. आनंदाने भरलेल्या मनाने केशव गावात परतला. त्या माठाच्या मदतीने त्याने छोटं घर मोठ्या वाड्यात बदललं, नीटनेटके कपडे घेतले आणि आरामदायी आयुष्य जगू लागला. काही दिवसांनी केशवाच्या दारात एक वृद्ध साधू आले. केशवाने त्यांचा मनापासून आदर सत्कार केला. केशवाचा स्वभाव पाहून साधू प्रसन्न झाले आणि म्हणाले, बाळा, संपत्ती मिळणे सोपे असते, पण ती टिकवणे कठीण असते. म्हणून मी तुला 3 उपदेश देतो. हे आयुष्यभर लक्षात ठेव. आनंदाच्या किंवा अतिउत्साहाच्या भरात कधीही वचन देऊ नकोस. संकटाच्या वेळी घाबरू नकोस. शांत राहून विचार कर. दुसऱ्याचे यश पाहून कधीही हेवा करू नकोस. साधू निघून गेले. केशवाने ते उपदेश मनापासून स्वीकारले आणि एका कागदावर लिहून सुरक्षित ठेवले. केशवाच्या अचानक झालेल्या श्रीमंतीची चर्चा दूरपर्यंत पोहोचली. अखेर ती बातमी राजाच्या कानावर गेली. राजा स्वभावाने लोभी होता. त्याने केशवाला दरबारात बोलावून सांगितले, तुझ्याकडचा जादूचा माठ मला दे, त्या बदल्यात मी तुला अर्धे राज्य देईन. क्षणभर केशव आनंदाने होकार देणार इतक्यात त्याला पहिला उपदेश आठवला. आनंदात वचन देऊ नकोस. त्याने शांतपणे विचार केला आणि नम्रपणे राजाला नकार दिला. राजा संतापला. त्याने केशवाला तुरुंगात टाकून धमकी दिली, उद्या सकाळपर्यंत माठ दिला नाहीस तर तुला हत्तीच्या पायाखाली दिले जाईल. तुरुंगात केशव खूप घाबरला, पण थोड्याच वेळात त्याला दुसरा उपदेश आठवला. शांत राहून विचार कर. त्याने विचार केला की राजाला माठ हवा आहे, माझा जीव नाही. दुसऱ्या दिवशी राजासमोर उभा राहून तो म्हणाला, महाराज, हा माठ फक्त त्याच्यासाठी काम करतो जो रोज प्रामाणिकपणे खूप कष्ट करतो. आळशी माणसाच्या हातात तो सोनं देत नाही, उलट कोळसा देतो. राजा कष्टाला घाबरणारा होता. माठ निरुपयोगी वाटल्यामुळे त्याने केशवाला सोडून दिले आणि माठही परत केला. केशव सुखरूप घरी परतला. त्याने माठाचा वापर फक्त गरजेपुरता केला. उरलेल्या संपत्तीने तो गावात विहिरी खोदू लागला, गरीब मुलांसाठी शाळा बांधू लागला आणि गरजू लोकांना मदत करू लागला. काही लोक त्याच्या यशावर जळू लागले, पण केशवाने तिसरा उपदेश पाळला आणि कुणाचाही हेवा केला नाही. हळूहळू केशव फक्त श्रीमंतच नाही, तर गावातील सर्वात आदरणीय व्यक्ती बनला. गोष्टीचा बोध: संपत्तीपेक्षा शहाणपण, संयम आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय माणसाला खऱ्या अर्थाने महान बनवतो.